त्याच्यामध्ये संवादाचा विषय आहे. तुमच्यावर आता एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी केवळ आणि केवळ नांदेडपुरती आहे अशातला भाग नाही. ती स्वाभाविकरित्या मराठवाड्याची आहे. थोडा अजून पुढे गेलो तर आपल्याला ती महाराष्ट्रासाठी हे पण दिसेल. नांदेडच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशोकरावांना सांगायची वेळ येईल की मतदान करा भाजपला, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ते सांगतील? मी तर असं त्यांनी विकसित भारताचा जी घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे, विकसित भारत हा एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकांना विकास पाहिजे, लोकांना काम झालं विजिबल दिसलं पाहिजे. आणि मला वाटतं पंतप्रधानांच्या गेल्या 10 वर्षाची कारकीर्द राहिलेली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटीसारखे महत्त्वाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत. घरकुलाची योजना, पंतप्रधान घरकुल योजनासुद्धा आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहे. नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा एक वेगळा इमेज आणि पब्लिक रिलेशन्स चांगले मेंटेन करून भरपूर चांगली कामं त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत आहेत. स्पेसमध्ये सुद्धा भरपूर काम आपण पाहतो आहे की चंद्रयानच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं अचीवमेंट, तिथे एक वेगळं क्षेत्र जरी असलं तरी खूप लोकांना ते समजतं आहे की खूप चांगलं काम तिथे झालेलं आहे. डिफेन्स फोर्सेस भरपूर चांगलं काम करत आहेत आपल्या. त्यामुळे सर्व क्षेत्रात सर्वंकष आपण जर विचार केला, असं नेतृत्व क्वचितच देशाला मिळतं आहे. आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व असताना पर्याय विचार केला तर समोर काही दिसतच नाही आहे. त्यामुळे आय थिंक मोदीजींच्या नेतृत्व हा त्याचा एक जमेची बाजू आहे या इलेक्शन.